2,500 ते 3,000 वर्षापूर्वीचा वापरला जाणारा घाटमार्ग म्हणजेच नाणेघाट. वैशागरी गावापासून सुमारे 2 ते 3 तासाची सोपी पायवाटेने आपण हा ट्रेकला सुरुवात केली आहे. मित्रांनो, आजचे पैठण समजले जाणारे जुने काळी प्रतिष्ठान म्हणून समजले जाणारे शहर म्हणजे एकेकाळी 7 वाहनांची राजधानी होती. या राजधानीला समुद्र व्यापाराचे उपयुक्त असलेला सोपारा म्हणजे आजचे नाला सोपारा व कल्याण बंदराशी जोडायची. त्या काळी रोम, ग्रीसवरून जहाज या बंदरात आपला माल उतरायची. त्या काळी हा माल बैल, खेचर, घोड्याच्या तांड्यांच्या सहारे हा घाट चढून वर जुन्नरच्या दिशेने यायचे. मित्रांनो, महाराष्ट्राचे देवळे, किल्ले हे सगळे स्थापन करण्याचा आणि महाराष्ट्राची अस्मिता कायम टिकून ठेवण्याचे श्रेय दिले जाते ते सातवाहन राज परिवाराला. मित्रांनो, आपल्याला ह्या पाट्यानं आपल्याला पहिले ह्या ठिकाणी पाण्याचा टाका आपल्याला पाहायला मिळतं आणि येथूनच आपण जेव्हा पुढच्या मार्गस्थ आपण होतो तेव्हा आपल्याला एक मोठी गुहा आपल्याला लागते. हीच ती गुहा ज्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला मराठीचे ऐतिहासिक पुरावे आपल्याला सापडतात. दिल्लीच्या केंद्र सरकारकडे जे आपण एव्हिडन्स म्हणून जे पुरावे सादर केलेत ते हेच ब्राह्मी लिपीचे 20 ओळींचा शिलालेख आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. मित्रांनो, नागनिके राणेने या गुहेत 20 ओळींचा ब्राह्मी लिपीत कोरून घेतलेले शिलालेख आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. या शिलालेखामध्ये राणीने राजसूर्य, अश्वमेध यासारखे यज्ञाचे पुरावे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. घाटमार्ग वरती चढून आल्यावर आपल्याला समोर दिसतो तो ऐतिहासिक रांजण. याला आपण जगतीचा रांजणही म्हणू शकतो. जगातला पहिला टोल गोळा करण्यासाठी वापरला जाणारा हा रांजण होय आणि येथे जमा होत असलेला पैसा सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी जीवदान किल्ला समोरच आपल्याला दिसतोय आणि ह्या जीवदान किल्ल्यावर हा रांजणामधील गोळा झालेला कर या किल्ल्यावरती सुरक्षित ठिकाणी ठेवला जात असेल. हाच तो मित्रांनो ऐतिहासिक रांजण आजही आपलं अस्तित्व टिकून आपल्याला दिसतोय आणि इथेच आपल्याला एक गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आपण वरती समोर जातो. ते आपल्याला नानाचा अंगठा हाच तो नाणेघाट मित्रांनो. 2,500 ते 3,000 वर्षापासून आपलं अस्तित्व टिकून ठेवलेला हाच तो नाणेघाट आपल्याला पाहायला मिळतो.